हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि मी जस्ट आलेले आहे आता अकॅडमीमध्ये. आज आहे व्लॉग 2. आजचा व्लॉगसुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे बघायला बिलकुलसुद्धा विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता माझा फेस किती रॉ आणि खराब वाटतोय. पण मी आता माझा झटपट होणारा सेल्फ मेकअप करणार आहे, कारण मी मस्तपैकी जर फ्रेश दिसले तर स्टुडंटला शिकवताना सुद्धा एक खूप कॉन्फिडन्स वाटतो आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटतं. तर चला वेळ वाया न घालता सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात एक सुंदर अशा सेल्फ मेकअपने करू. तर बिलकुल सुद्धा वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण की मला फटाफट आता 5 मिनिटामध्ये किंवा 5 ते 10 मिनिटात रेडी होऊन खाली जायचंय, कारण की आज आहे आमच्या जून बॅचचा सेकंड डे आणि मी सेकंड डेला शिकवते खूप छान असं थेअरीचं नॉलेज. तर सगळ्यात आधी मी SPF 50ची पिलग्रिमची सनस्क्रीन यूज करते. सनस्क्रीन आपल्याला डेली यूज करायची आहे. पण या सनस्क्रीनचं वैशिष्ट्य असं आहे, की ही सनस्क्रीन बिलकुलही तुमच्या फेसला ऑइली नाही करत आणि मस्तपैकी चेहरा आणि मेकअपसाठी ही परफेक्ट सनस्क्रीन आहे. त्यामुळे ही सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकता. हे बघा, मी छान डोळ्याच्या वर, डोळ्याच्या खाली, नेकला मस्त अशी सनस्क्रीन लावून घेतलेली आहे. वॉव! आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुलसुद्धा. चला आपण आता करेक्टिंग करूया. करेक्टिंगसाठी मी यूज करते मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड. हा माझा वन ऑफ द फेवरेट शेड आहे. तुम्ही विदाऊट करेक्टिंग जर डायरेक्टली फाउंडेशन अप्लाय केलं तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचा मेकअप हा ग्रे दिसू शकतो आणि चेहऱ्यावरचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याला हाईड करणं हे जास्त गरजेचं असतं. त्यामुळे चला मी मस्तपैकी लावते मेकअप स्टुडिओचा शेड आहे ओरिएंटल. बघा, जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे, जिथे जिथे टॅनिंग आहे, हा पिंपलचा डाग बघा फटाफट फटाफट हाईड होतं. आणि हा माझा डेलीचा सेल्फ मेकअप आहे. त्यामुळे डेली तुम्ही कसा मेकअप करता, तर मी आत्ता जे दाखवते तसा मी डेली मेकअप करते. आणि म्हणूनच बघा, मी नॅचरल लाईटमध्येच तुम्हाला हा मेकअप दाखवते, म्हणजे नॉर्मल रूम लाईटमध्ये. काहीही मी रिंग लाईट लावलेली नाही आहे किंवा कुठलीही लाईट यूज केलेली नाही आहे, कारण की बेसिकली हा मेकअप कसा दिसतो हे तुम्हाला नॉर्मल लाईटमध्ये जास्त छान पद्धतीने कळेल, कारण की त्याच्यातच आपण जर नॅचरल दिसत असू तरच तो खूप सुंदर दिसणार आहे. चला फटाफट फटाफट माझी झालेली आहे करेक्टिंग करून. आणि तुम्हाला जर दिवसभर मेकअप ॲज इट इज राहावा असं वाटत असेल तर तुम्ही गुड क्वालिटीचं फाउंडेशन यूज करू शकता. तर मी सध्या अफ्लेर्जाचं फाउंडेशन यूज करते, कारण की ते सध्या लाँग लास्टिंगसुद्धा आहे. आणि तसंही मला फिटमी फाउंडेशन पण खूप आवडतं मेबलिनचं. पण आज आपण अफ्लेर्जा यूज करूया. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दुसरं कुठलं तरी फाउंडेशन यूज करून दाखवेन. ओके. आणि माझा शेड आहे नंबर 3 मीडियम. आणि मी हे अप्लाय करून घेणार आहे ब्लेंडरनी फटाफट. आणि खूप जास्त हेवी लेअर नाही अप्लाय करणार आहे, खूप नॅचरल आणि सुंदर असा लेअर अप्लाय करणार आहे. हे बघा, हे खूप हाय कव्हरेज आहे. हे फुल डे तसं राहतं आणि कसं आहे की हे मोस्टली गरमीमध्ये पण खूप छान टिकतं. चला आपण मस्तपैकी आता फाउंडेशन अप्लाय करूया. मी खूप जास्त प्रयत्न करणार आहे की तुम्हाला डेली माझ्या व्लॉग्समध्ये खूप छान छान असं नॉलेज मिळेल. डेली व्लॉग्समुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. दरवेळी मला फक्त व्लॉग असे बनवायचे नाही आहेत की माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, माझा दिवस कसा आहे, तर नाही. माझे व्लॉग असे असणार आहे, बघा कव्हरेज बघा किती मस्त. ओके. माझे ब्लॉग असे असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं नॉलेज, त्यानंतर रिॲलिटी की आयुष्यामध्ये आता काय केलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आज मी तुमच्यावर शेअर करते. तुम्हाला माहिती आहे माझा सकाळी दिवस चालू होतो 5:45 वाजता, कारण की माझ्या मुलीची असते स्कूल. आज सकाळी मी मस्तपैकी उठले, त्यानंतर आर्याला उठवलं. पण आर्याला उठायच्या आधी मी जाऊन आर्यासाठी मस्तपैकी आज टिफिन बनवलं आहे. आणि आज आर्याला मी दिलेली आहे मस्तपैकी चीज फ्रँकी. आणि ती झाल्यानंतर पूर्ण आर्याला रेडी करून स्कूलला तिच्या 2 वेण्या घालून पाठवल्यानंतर ती आता 10th आहे. पुढच्या वर्षी ती जाणार आहे कॉलेजमध्ये. आणि ते झाल्यावर मग मस्तपैकी फटाफट माझं आवरून, तुळशीला पाणी घालून, देवाची पूजा करून, सगळं फटाफट आवरून मी निघाले बरोबर अराउंड 8 वाजता. आणि आता मी आले अकॅडमीमध्ये.
आता जवळजवळ वाजलेले आहेत 8:45 आणि माझी बरोबर बॅच मी स्टार्ट करणार आहे 8:15 पर्यंत. कारण की मुलींना येईपर्यंत थोडासा लेट होतो, त्यामुळे आम्ही 9ची बॅच 9:15 पर्यंत स्टार्ट करतो. आणि त्यानंतर आजचा माझा पूर्ण दिवस असणार आहे सुपर सुपर डुपर एनर्जायटिक. आणि बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता मस्तपैकी मी माझं फाउंडेशन अप्लाय करून घेतलेलं आहे. वाव, खरंच खूप सुंदर कव्हरेज आहे या फाउंडेशनचं. उद्या परवामध्ये मी तुम्हाला दरवेळी असे नवीन नवीन प्रोडक्ट शो करेनच. आणि हा माझा डेलीचा मेकअप आहे. म्हणजे तुम्हाला आज दाखवायचं म्हणून काही मी वेगळे प्रोडक्ट आणून दाखवत नाही आहे. मी डेली बेसिसवर असाच मेकअप करते, कारण की मला असं वाटतं ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुम्ही या फील्डमध्ये येत आहे तर तुम्ही सुंदर दिसलंच पाहिजे. ओके, चलो, आता मस्तपैकी फाउंडेशन झालेलं आहे लावून. आता आपण ह्याला करूया पावडरनी लॉक. वाव, मस्त दिसते. थोडंसं गळा पण कवर करा, अदरवाईज चेहरा पांढरा आणि गळा काळा दिसला नाही पाहिजे. चला, लूज पावडर मी लॉरा मर्सियरची लूज पावडर यूज करते. पावडर पफ कुठे गेला माझा? आता मी नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही फाउंडेशन अप्लाय करताना त्यावेळी ऑलवेज फाउंडेशनला लूज पावडरने करा लॉक. चला, आता आपण फाउंडेशनला लूज पावडरने लॉक करून घेऊया. वाव, आणि कसं असतं माहिती, लूज पावडर असते ना, ती तुमच्या फाउंडेशनला एकदम कम्प्लिटली ड्राय करते, लॉक करते, तुमच्या फाउंडेशनला ट्रान्सफर प्रूफ बनवते. आणि त्यानंतर तुमचं फाउंडेशन हे हलत नाही. ज्यांना गरमीमध्ये मेकअप निघायचा खूप जास्त प्रॉब्लेम असेल त्यांनी कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी नक्की लूज पावडर ट्राय करा, आणि गुड क्वालिटीची पावडर. हे बघा, नॉर्मली ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी सजेशन देईन तुम्हाला, बेसचे जे प्रोडक्ट आहेत ना ते एकदम चीप क्वालिटीचे यूज नका करू. बेसचे प्रोडक्ट ऑलवेज गुड आणि बेस्ट क्वालिटीचेच यूज करा. कारण की आता बाहेर गरमी आणि क्लायमेट इतकं गरम झालं आहे ना, त्यामुळे तुम्ही जर नॉर्मल बेसिक प्रोडक्ट यूज कराल ना तर तुमचा मेकअप जास्त वेळ राहणार नाही आहे. ओके, बघा, माझा बेस आता करून झालेला आहे. मला माहिती नाही तुम्हाला या लाईटमध्ये माझ्या ब्लॅक कलरच्या पॅन्टवर सगळी पडलेली आहे पावडर, ती क्लीन करून घेते. हां, तर मी म्हणते, बघा, माझा बेस झाला आहे. तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये पण तो खूप छान दिसत असेल, पण दिसत नसेल तर मला नक्की नेक्स्ट टाईम सांगा. तर मी लाईट, बिकॉज आहे बघा, माझे हे व्लॉग्स आहेत ना, हे मी माझ्या कामातच वेळ काढून बनवणार आहे. त्यामुळे दरवेळी लाईटिंग आणि या गोष्टीच मिळतीलच असं नाही आहे. लिपस्टिक सगळ्यांना माहिती आहे, ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे, फॉरेवर 52ची. फॉरेवर 52ची आणि शेड आहे 20 नंबर, RS20 नंबर. ही खूप सुंदर न्यूड आणि सटल लिपस्टिक आहे. बघा, आणि डेलीसाठी खूप जास्त डार्क लिपस्टिक नाही लावत मी, एकदम सटल लिपस्टिक लावते. आणि आज तुम्ही जसं बघत असाल, मी मस्त असा पिंक कलरचा शर्ट घातला आहे, तर त्यासाठी ही परफेक्ट लिपस्टिक आहे. किती सुंदर आहे बघा. बघा किती छान दिसते. ॲक्च्युली हा एक सटल आणि न्यूड शेड तुमच्याकडे असला पाहिजे. चला, आपण आता ब्लशर यूज करूया. आणि मी यूज करणार आहे सुंदर असं के ब्युटीचं ब्लशर, आणि शेड आहे कोरल. रोज मी ब्लशर लावते, मला खूप आवडतं. आणि तुमचा चेहरा खूप छान असा ब्लशी आणि मस्त असा नॅचरल पण छान दिसतो, असा ग्लोईंग दिसतो. हे बघा, मी ब्लशर अप्लाय करते. अति ओव्हर पण नका लावू, कारण की तुम्ही नॅचरल जितके सुंदर दिसता तेवढं अति ओव्हर ॲप्लिकेशन नाही करायचं. असं सटल आणि एकदम सुंदर असं वाटलं पाहिजे. ओके, आणि पुन्हा एकदा पावडर पफनी सटल करून घेईन, म्हणजे जेणेकरून खूप जास्त नको दिसायला. ओके, आणि आता काही नाही, आता एक छोटा ब्रश घ्यायचा. आता या ब्रशमध्ये ना मी थोडंसं ब्राऊन कलरचं आयशॅडो घेईन. आणि मी डेली यूज करते, बिकॉज डोळ्याच्या वरची आयलिड ना कधी कधी आपली खूप जास्त अशी काळी किंवा डार्क दिसू शकते. तर हे दिसू नये म्हणून डोळ्याच्या वर मी जस्ट एक मॅट ब्राऊन कलरनी मस्तपैकी आयशॅडो करते. कार्तिक,
माझा नाश्ता आणि कॉफी दे. आणि आता माझा मेकअप होता होता मी मस्तपैकी माझा नाश्ता आणि कॉफी पण करून घेणार आहे. आणि तन्वी मॅमनी त्यांचा सेल्फ मेकअप स्वतः केला आहे. इकडे ये, इकडे ये. तन्वी मॅम बघा, माझं होईपर्यंत ती पण आवरून आली आहे. आणि आपण तन्वी मॅमचा सेल्फ मेकअप बघा. वाव, शी इज लुकिंग सो गॉर्जस. बघा किती सुंदर दिसते. मीच सगळ्यांना असे सुंदर सुंदर सेल्फ मेकअप शिकवलेत. कारण की हे बघा, या फील्डमध्ये तुम्ही आहात ना, तर तुम्ही सुंदर दिसणं हे मॅन्डेटरी आहे. कारण आपण ब्युटीला प्रेस करतोय, आपण ब्युटी लोकांना ब्युटिफुल बनवतोय. त्यासाठी आधी आपण ब्युटिफुल दिसणं हे फार जास्त जास्त गरजेचं आहे. हे आहे माझं फेवरेट काजळ आणि हे काजळ आहे फेरारुसीचं. आणि ये 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 कोण आहे? तिथे जा ना प्लीज. आणि हे काजळ आहे फेरारुसीचं डार्क ब्राऊन आणि मस्तपैकी हे सुपर जेड ब्लॅक काजळ आहे. आणि माझे डोळे मोठे असल्यामुळे मी डेली काजळ थोडं अप्लाय करते, त्यामुळे डोळे छान जिवंत दिसतात, रेखीव दिसतात. बघा, दाखवते डिफरन्स. दिसतंय बघा किती सुंदर वाटतंय. चला या बाजूला पण लावूया. आणि तन्वीनी तिच्या बाजूच्या केबिनच्या लाईट्स लावल्यामुळे बेटर दिसतोय जरा फेस ना आता. वाव, चल बरं झालं, मला एवढं कळलं. नेक्स्ट टाईम बाजूच्या पण लाईट्स ऑन ठेवेन आणि मग व्हिडिओ बनवेन, म्हणजे तुम्हाला अजून विजिबिलिटी छान दिसेल. बघा किती मस्त पिंकी पॉंकी फेस दिसतोय माझा. आणि हो, मी डेली बेसिसवर मस्कारा अप्लाय करते आणि हा आहे मेबलिनचा मस्कारा येलो कलरचा. चला तो अप्लाय करूया. आणि मस्काराने खूप छान दिसतात डोळे, अजून मोठे आणि टपोरे दिसतात. वाव, बघा खूप सुंदर. हे बघा, दिसतंय तुम्हाला? मला असं वाटतं आपण स्वतःवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपण असं छान आपले फीचर्स एन्हान्स करतो, हायलाईट करतो, त्यावेळी 4 लोकांमध्ये आपण उठून दिसतो. आपला कॉन्फिडन्स खूप छान एन्हान्स होतो. त्यामुळे हे बघा, मला माहिती आहे खूप लोकं म्हणतात नॅचरल ब्युटी, नॅचरल ब्युटी. पण कसं असतं माहिती आहे, आता बघा मी जवळ 38 आहे. आणि हळूहळू जसं जसं आपलं एज वाढतं ना, तसंच तसं चेहऱ्यावर ड्रायनेस येणं, रिंकल्स दिसणं किंवा चेहरा थोडासा वयोमानाने डल दिसणं, या गोष्टी होतात. पण जर तुम्ही स्वतःला असा सेल्फ मेकअप करून छान खूप मस्तपैकी असं ग्रूम केलं, तर स्वतःलाही बघायला खूप सुंदर वाटतं. आणि माझं आयब्रो डिफायनर संपलेलं मी अजून आणलेलं नाही आहे, पण ठीक आहे. आणि आता मी लावणार आहे लिप ग्लॉस, कारण की सध्या आहे आत्ता मार्केटमध्ये लिप ग्लॉसचा ट्रेंड. आणि माझ्याकडे खूप सुंदर असा लिप ग्लॉस आहे, हा डिऑरचा आहे. ॲक्च्युली ही मी 8,000 रुपयाची लिपस्टिक घेतलेली. मला असं वाटलेलं वाव, ग्लिटरी शिमरी लिपस्टिक, पण मला काही लिपस्टिकचा रिस्पॉन्स एवढा खास नाही वाटला. पण ठीक आहे, त्याचा ग्लॉस खूप सुंदर आहे, तर तो मी अप्लाय करते. तर ग्लॉस मी अप्लाय करते. वाव, तुम्हाला दिसतंय किती सुंदर वाटतंय? वाव. तर हा आहे आजचा आणि माझा डेलीचा सेल्फ मेकअप. आणि डेली सेल्फ मेकअपमध्ये मी एवढ्याच गोष्टी यूज करते आणि खूप स्वतःला ग्रूम करते. आणि तुम्हाला दाखवते, आज मी खूप सुंदर असं पिंक कलरचं शर्ट घातलं आहे आणि छान असा आता सेल्फ मेकअप केलेला आहे. आणि तुम्हाला हा माझा सेल्फ मेकअप कसा वाटला हे सांगायला बिलकुलसुद्धा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. आणि हो, माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करा. कारण माझा पूर्ण दिवस हा आत्ता कसा असणार आहे तेही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. त्यामुळे आज सेल्फ मेकअप माझा कसा वाटतोय, मी कशी दिसते. वाव, माझे स्वामी आहेत बघा मागे. हे बघा, ग्लॉस बघा माझा. वाव, हे बघा. आणि आज मी खूप क्यूट असं पिंक शर्ट घातलंय. आणि आज माझा आहे जून बॅचचा सेकंड डे आणि आत्ता मी जाते आणि मुलींना खूप सुंदर असं थेअरीचं नॉलेज देते. तर चला, अख्खा दिवस तुमचा खूप सुंदर जाऊ दे. हॅव अ नाईस डे. बाय.